बारामतीमध्ये ओबीसी समाजाचा आक्रोश आणि पवारांवरचा रोष पाहायला मिळाला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। तरीही हाके आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। पोलिसांनी परवानगी नाकारल्याने संतप्त झालेल्या हाकेंनी थेट पवार घराण्यावर आणि विशेषतः अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। बघूयात हा रिपोर्ट। शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं। हा जी.आर नसून ओबीसी आरक्षण संपवणारा हा काळा कागद आहे, काळा। आता जर ओबीसीचं आरक्षण पडलं तर आता ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी ही लढत होणार आहे। ओबीसीच्या पोरांना PhD ला 1 रुपया द्यायला अजितदादा तयार नाही, पण सारथीच्या पोरांना वन स्टॉप 7-7, 8-8, 9-9, 10-10 लाख रुपये अजितदादा पवारांनी त्यांच्या अकाउंटला जमा केले। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज बारामतीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढण्याची घोषणा केली, पण बकरी ईद आणि गणेशोत्सवाचं कारण देत प्रशासनाने या मोर्चाला परवानगी नाकारली। पोलिसांच्या निर्णयामुळे ओबीसी नेते आक्रमक झाले। पोलिसांवर थेट अजित पवारांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप केला। आदरणीय ऍडिशनल एसपी साहेबांनी आम्हाला आयोजकांना बोलवलं। आम्हाला तिथं त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आंदोलन थांबवा, आंदोलन करू नका, तुमचा मोर्चा 2 दिवसांनी घ्या। मग आम्ही देखील ऍडिशनल एसपी साहेबांची विनंती मान्य करून त्यांना म्हणलं ठीक आहे साहेब, आंदोलन आम्ही थांबवत नाही, आम्ही आंदोलनच करत नाही, आमची पण मागणी मान्य करा। ह्या 2 नालायक माणसांनी आमच्या समाजाविषयी जे अवाच्य भाषेत, कमरेखालच्या भाषेत जे बोललेले आहेत त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल करा, आम्हाला मोर्चा काढायची काही गरज नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पणदरे गावात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बारामतीच्या दिशेने निघाले, तर मोठ्या संख्येने ओबीसी आंदोलक मोर्चासाठी सज्ज होते। मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी वासुदेव आणि पोतराग्यांचा पारंपरिक वेश परिधान करून सुद्धा कार्यकर्ते आले होते, पण पोलिसांनी मोर्चेकरांना अडवलं आणि हाके संतापले। हाकेंनी थेट पवारांवरच हल्लाबोल केला, तर जी.आर.वरनं जरांगेंनाही टार्गेट केलं। शरद पवारांनी मनोज जरांगे नावाचं हे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आगतिक झाले, लीन झाले, गडागडा लोळले आणि आमच्या ओबीसी आरक्षणाच्या विरोधामध्ये हा जी.आर काढला। जी.आर, ह्या जी.आर अन्वये ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। रोहित पवारचा IT सेल जरांगेच्या माग, सुप्रियाताई उत्कृष्ट संसदपटू जरांगेला मुंबईमध्ये भेटायला, अजितदादा पवारचे 2 आमदार विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंकी जरांगेला गाड्या पुरव, जरांगेला माणसं पुरव, जरांगेला रसद पुरव। मंडळ आयोगाची यात्रा काढली शरदचंद्रजी पवारांच्या पक्षानं। वारे इकडं बजरंग सोनवणे, तिकडं मनोज जरांगेला पाठिंबा देतोय। अरे चौथे नापास येडपट माणसाला जाऊन पाठिंबा देतोय। अरे ओबीसीचं आरक्षण हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे। पोलिसांची बंदी झुगारून लक्ष्मण हाके यांनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला। या मोर्चाला मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते। मराठा आरक्षणावरनं वातावरण तापलेलं असताना आता लक्ष्मण हाके आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा हा संघर्ष येत्या काळात कोणतं वळण घेतो याकडे लक्ष ठेवावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।